नमस्कार, मी डॉक्टर रुपाली। तुम्हाला कधी पायात गोळे आले आहेत का? किंवा अचानक दात सैल झालेत का? किंवा नख सतत तुटतायत का? तुम्हाला माहित आहे का, ही लक्षणं एखाद्या गंभीर कमतरतेकडे इशारा करत असतात आणि ती म्हणजे कॅल्शियमची कमतरता। कॅल्शियम म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं दूध, पण तुम्हाला सांगितलं तर दूध पित असूनही शरीरात कॅल्शियम कमी होतं आणि आश्चर्य म्हणजे दुधापेक्षा अनेक पट जास्त कॅल्शियम काही साध्या अन्न पदार्थांमध्ये असतं, जे आपण रोजच्या आयुष्यात खाऊ शकतो। आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत शरीरात कॅल्शियम कमी का होतं, त्याची लक्षणं आणि परिणाम काय आहेत। दुधापेक्षा जास्त कॅल्शियम कोणत्या पदार्थांमध्ये आहे आणि घरच्या घरी कॅल्शियम कसं वाढवता येईल। कॅल्शियमचं महत्व। कॅल्शियम आपले हाडं, दात मजबूत ठेवण्यासाठी सर्वात जास्त गरजेचं आहे। त्याचबरोबर स्नायू आकुंचन प्रसरण, रक्तातील गुठळ्या होणं, नसा नीट काम करणं, हृदयाचे ठोके व्यवस्थित चालणं यासाठीही कॅल्शियम आवश्यक आहे। कॅल्शियम कमी होण्याची कारणं। आहारातील कमतरता। कॅल्शियम युक्त अन्न न घेतल्यास शरीराला पुरेसं कॅल्शियम मिळत नाही। विटॅमिन डी ची कमतरता। सूर्यप्रकाश व विटॅमिन डी मिळाले नसल्यास कॅल्शियम शोषलं जात नाही। हार्मोनल बदल। मेनोपॉज नंतर हाडांतून कॅल्शियम कमी होतं। किडनीचे आजार। कॅल्शियम मूत्रेतून जास्त प्रमाणात बाहेर टाकलं जातं। थायरॉइड, पॅराथायरॉइड समस्या कॅल्शियमचं संतुलन बिघडवतात। औषधांचे दुष्परिणाम। स्टेरॉइड्स, अँटी एपिलेप्टिक औषधं, जास्त मीठ किंवा कॅफीन, वय आणि जीवनशैली, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, अल्कोहोल हे सर्व कारण आहेत। कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणं। पायात गोळे येणे, स्नायू दुखणे किंवा थरथरणे, हाडं कमकुवत होणे, दात सैल होणे, नख तुटणे, थकवा, कमजोरी, हातापायाला मुंग्या येणे, मुलांमध्ये हाडांची वाढ नीट न होणे, हाडं ठिसूळ होणे, सतत हाडं दुखणे, कंबरदुखी, सांधेदुखी ही सर्व लक्षणं आहेत। कॅल्शियम कमी झाल्याचे परिणाम। ऑस्टिओपोरोसिस, हाडं पोकळ होणे, ऑस्टिओमायलेशिया, हाडं मऊ होणे, हृदयाच्या गतीत बिघाड होणे, वारंवार फ्रॅक्चर्स होणे, हे त्याचे परिणाम आहेत। कॅल्शियम कमी होण्याचे परिणाम आहेत। कॅल्शियम वाढवण्यासाठी काही उपाय। आता आपण पाहूया दुधापेक्षा जास्त कॅल्शियम कोणत्या पदार्थांमध्ये असते। दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे पदार्थ। तीळ, सीसेम सीड्स। तिळामध्ये दुधापेक्षा अनेक पटीनं कॅल्शियम असतं। 100 ग्रॅम तिळामध्ये जवळपास 975 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं। तिळाचे लाडू, तिळाची चटणी किंवा तीळ तेलाचा वापर करून आपण हे सहज आहारात घेऊ शकतो। त्यात मॅग्नेशियम, झिंक आणि हेल्दी फॅट्स ही भरपूर असतात, त्यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी तीळ सर्वोत्तम आहे। रागी किंवा नाचणे।
रागीला कॅल्शियमचं पॉवर हाऊस म्हणतात. 100 ग्रॅम रागीमध्ये जवळपास 350 ते 400 मिलीग्राम कॅल्शियम असतं, जे दुधापेक्षा जास्त आहे. नाचणीची भाकरी, नाचणीचं पीठ किंवा रागी माल्ट रोज घेतल्यास हाडं खूप मजबूत होतात. लहान मुलांच्या वाढीसाठी हा धान्य पदार्थ उत्तम आहे. त्यात फायबरही भरपूर असतात, त्यामुळे पचन सुधारतं. सुकं अंजीर, ड्रायड फिग्स. सुक्या अंजिरामध्ये कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. दिवसातून 2 ते 3 अंजीर खाल्ले तरी हाडं आणि दात मजबूत राहतात. यात जवळपास 162 मिलीग्राम कॅल्शियम 100 ग्रॅम मध्ये मिळतो, जे दुधापेक्षा जास्त आहे. अंजिरामुळे बद्धकोष्ठताही कमी होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे. बदाम आणि अक्रोड. बदामामध्ये 100 ग्रॅम मध्ये जवळपास 260 ते 280 मिलीग्राम कॅल्शियम असतं. अक्रोडातही हाडांसाठी उपयुक्त मिनरल्स असतात. भिजवलेले बदाम खाल्ल्यानं शरीर कॅल्शियम पटकन शोषून घेतं आणि बदाम आणि अक्रोड मेंदू, त्वचा आणि हृदयासाठीही फायदेशीर आहेत. रोज मुठभर सुका मेवा खाल्ल्यास हाडं आयुष्यभर मजबूत राहतात. सार्डिन आणि सॅल्मन मासे. या माशांमध्ये कॅल्शियम सोबतच ओमेगा 3 फॅटी ऍसिड ही भरपूर प्रमाणात असतं. सार्डिन मासा काट्यासह खाल्ल्यास दुधापेक्षा जास्त कॅल्शियम मिळतो. 100 ग्रॅम सार्डिन मध्ये जवळपास 382 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. सॅल्मन मध्ये देखील हाडं व स्नायू मजबूत करणारे घटक असतात. हे मासे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. चवळी, राजमा आणि हरभरा ही कडधान्य प्रथिनांचा व कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत. 100 ग्रॅम हरभऱ्यामध्ये 105 मिलीग्रॅम तर राजमामध्ये 143 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. शाकाहारी लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. नियमित सेवन केल्यास स्नायू व हाडं मजबूत होतात. सोबतच यामध्ये लोह, फायबर आणि प्रथिनही भरपूर प्रमाणामध्ये आहेत. हिरव्या पालेभाज्या. चवळी, मेथी, सरसो, पालक. हिरव्या भाज्या केवळ आयर्नच नाही तर कॅल्शियम साठीही उत्तम आहेत. चवळी आणि सरसोच्या पानांत विशेषतः जास्त कॅल्शियम असतं. या भाज्या शिजवून किंवा सूप स्वरूपात घेतल्यास शरीराला चांगलं शोषण मिळतं. त्याचबरोबर त्यात अँटीऑक्सिडंट्सही असतात, जे हाडं व प्रतिकारशक्ती वाढवतात. खसखस. पॉपी सीड्स. खसखस ही छोटीशी दिसणारी बिया खूप पौष्टिक असतात. 100 ग्रॅम खसखस मध्ये जवळपास 1438 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. हे दुधापेक्षा अनेक पट जास्त आहे. खसखशीची चटणी, खीर किंवा हलवा बनवून खाल्ल्यास हाडं मजबूत होतात. यामुळे झोपही सुधारते आणि नसा शांत राहतात. टोफू. सोय पनीर. टोफू हा शाकाहारी लोकांसाठी कॅल्शियमचा उत्तम पर्याय आहे. 100 ग्रॅम टोफू मध्ये 350 ते 450 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. यात प्रथिनही भरपूर असल्यानं स्नायू आणि हाडं दोन्ही मजबूत होतात. लॅक्टोज इंटॉलरंट लोकांसाठी हा दुधापेक्षा चांगला पर्याय आहे. टोफू भाजी, सूप, सॅलड मध्ये वापरू शकतो. ब्रोकोली आणि कोबी. ब्रोकोली आणि कोबी यामध्ये पचायला सोपं कॅल्शियम असतं. 100 ग्रॅम ब्रोकोली मध्ये 47 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं. नियमित सेवन केल्यास हाडं आणि दात मजबूत होतात. त्याचबरोबर यात व्हिटॅमिन सी आणि फायबरही भरपूर आहे. यामुळे पचन चांगलं राहतं आणि हाडं निरोगी राहतात. या पदार्थांमुळे आपण दुधापेक्षाही जास्त टिकाऊ कॅल्शियम मिळवू शकतो. व्हिटॅमिन डी. सकाळी 20 मिनिटं सूर्यप्रकाश, 20 मिनिटे सूर्यप्रकाश, अंडी, मासे, फोर्टिफाईड दूध यामधून व्हिटॅमिन डी आपल्याला मिळू शकतो. व्यायाम. दररोज चालणे, योगा, सूर्यनमस्कार, हलका वजन व्यायाम करणे
सवयींमध्ये बदल. धूम्रपान व मद्यपान टाळा. मीठ, कॅफीन कमी करा. औषधोपचार. डॉक्टरांच्या सल्ल्यानं कॅल्शियम प्लस व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घ्या. होमिओपॅथिक उपचार. कॅल्शियम कमी असल्यास होमिओपॅथीत काही महत्वाची औषधं वापरली जातात. ही औषधं रुग्णाच्या प्रकृतीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. कल्केरिया कार्बोनिका ही मेडिसिन हाडं व दात कमजोर असलेले किंवा थकवा जास्त जाणवणारे रुग्ण यासाठी वापरले जाते. कॅल्शियम फॉस्फोरिका ही रेमेडी मुलांच्या वाढीच्या काळात हाडं दुखणे, उंची वाढवण्यात अडथळे असतील तर ही वापरली जाते. सिलिशिया हाडं ठिसूळ होणे, वारंवार फोड होणे किंवा हाडात पूस अटणे. सिम्पायटम हाडं मोडल्यानंतर लवकर भरून येण्यासाठी. फॉस्फरस हाडांची घनता कमी होऊन पटकन फ्रॅक्चर भरून येणे यासाठी फॉस्फरस रेमेडी वापरली जाते. तर मित्रांनो, आपण आज कॅल्शियमची कमतरता का होते, दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे नैसर्गिक पदार्थ कोणते आहेत आणि होमिओपॅथिक उपचार काय आहेत हे सविस्तर पाहिलं. लक्षात ठेवा, हाडं आणि आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी फक्त दूध पुरेसं नाही, संतुलित आहार, व्यायाम आणि योग्य जीवनशैली तेवढीच महत्वाची आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा आणि अशाच आरोग्य विषयक माहितीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर रुपाली लवटे. पुन्हा भेटू पुढच्या आरोग्य विषयक व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, निरोगी राहा. थँक यू फॉर वॉचिंग.